सियावर रामचंद्र की जय। रामकार्यासाठी समुद्रावरून उडणाऱ्या हनुमंताच्या कामात विघ्न कमी नाही आहेत। म्हणजे पहिल्यांदा मोहाचा क्षण आलाय, नंतर परीक्षा बघितली गेली आहे आणि नंतर खरंच संकटात सापडण्याची वेळ आली आहे। जेव्हा तुम्ही चांगल्या कामाला लागता ना, तेव्हा तुमच्या कार्यात अशा स्वरूपाची विघ्न येत असतात। मोह कोणत्या गोष्टीचा? मैनाक पर्वत वर आलाय आणि सांगतोय की तू चांगल्या कामासाठी चाललायस, थोडा काळ विश्रांती घे, माझ्या इथलं स्वच्छ पाणी पी, फळं खा, ताजा तवाना हो, टवटवीत हो आणि मग उड। कोणताही माणूस प्रवासाला निघालाय आणि याला अशा सुखसोयी वाटेत भेटल्या की तो तयार होतो। ठीक आहे म्हणतो, थांबू, ताजा तवाना होऊ आणि मग करू। पण हनुमंताला याची जाणीव आहे की आपण रामकार्यासाठी निघालोत आणि ते त्वरेनं व्हायला पाहिजे। पांथस्थाला विश्रांती केव्हा? जेव्हा तो लक्षापर्यंत पोहोचेल तेव्हा। हनुमंतांनी हे मोहाचे क्षण टाळलेले आहेत। लक्षात ठेवा, चांगल्या मार्गावर तुम्ही चालायला लागलात ना की या अडचणी येत राहतील। लोक तुम्हाला मोहाचे क्षण दाखवतील। कुठे प्रवास करणार आहेस? रात्रीचा प्रवास, दिवसाचा प्रवास, पाऊस थांबू दे, आराम कर जरा, थोड्या वेळाने जा, असं सगळं बोललं जाईल। आपल्या जीवाला विश्रांती मिळावी यासाठीचे प्रयत्न होतील, पण त्या प्रयत्नांच्याकडं दुर्लक्ष करून त्या मोहाला टाळून पुढे गेलं पाहिजे, तर लक्ष प्राप्त करता येतं। उगाच म्हणत नाहीत, हाती असेल त्या शस्त्रानिशी, असाल त्या ठिकाणावरून, असाल त्या अवस्थेत, कामाला सुरुवात करा, यश तुमचं आहे। आपल्या अंगातल्या शक्तींना ओळखणं, आपल्या न्यूनत्वावर मात करणं, आपल्या विस्मृतींना स्मृतीमध्ये बदलणं, काय सुंदर आहे बघा ना, म्हणून तो सुंदरकांड आहे। विस्मृतींना स्मृतीमध्ये बदललं गेलंय। मोहाच्या क्षणांना खाली दाबल्या गेलंय। तो मैनाकाला स्पर्श करतो, खाली दाबतो आणि पुढे निघतो। पुढे परीक्षा बघितली जाते। हा चांगल्या कार्यात निघाल्यावर आपल्या चांगल्या गुणांना सोडतोय की तोडून जातोय? रामचरित्र हेच आहे बरं का, मर्यादांचं पालन करायचं आहे। बायपास नाही आहे रामचरित्रामध्ये, शहरातूनच जायचंय। ट्रॅफिक लागणार आहे, गोंधळ उडणार आहे, अडचणी वाटणार आहेत, पण तिथे नो एंट्रीतून घुसायचं नाही आहे। मला लवकर जायचं आहे, माझं काम चांगलं आहे, माझा हेतू चांगला आहे, मी नो एंट्रीतून गेलं तर हरकत नाही। सिग्नल जंप नाही करायचं आहे। रस्त्यात सिग्नल लागेल, थांबलं पाहिजे, नो एंट्रीतून घुसलं नाही पाहिजे। ती जी राक्षसी थांबली आहे ना सुरसा, ती राक्षसी नाही आहे। ते तुम्ही तुमच्या मूल्यांना किती जपता हे तपासणारी ती यंत्रणा आहे। म्हणजे सुरसा तिला वरदान मिळाल्याचं सांगते आहे आणि ती सुरसा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते आहे। हनुमान सुरसेला मारत नाहीत, ते म्हणतायत तुला वरदान आहे ना, तर मी तुझा घास होतो, तुझ्या मुखात प्रवेश करतो आणि परत येतो। त्यासाठी रूप बदललंय, प्रक्रिया पूर्ण केली आहे। शॉर्ट फॉर्म नाही बघितला, सुरसेच्या मुखातून हनुमान बाहेर पडले। हा दुसरा प्रसंग आहे। तुमच्या मूल्यांना तुम्ही किती जपतात ते बघणारा प्रसंग आहे। आणि तिसरा प्रसंग हनुमानाच्या त्या उड्डाणाच्या मध्ये आलाय, तो सिंहिकेचा। सिंहिका हनुमानाच्या सावलीलाच पकडते। खरं तर मी मागेही म्हटलं होतं की ती प्रभूची सावली, प्रभूच्या सावलीला कसं पकडता येईल? हनुमानच प्रभूची सावली आहेत ना, सारखं सोबत राहत आहेत, सारखं सोबत। पंचायतन हनुमानाच्या शिवाय पूर्ण होत नाही, त्या प्रभूच्या सावलीला पकडण्याचा प्रयत्न होतोय। आणि आपल्या सावलीला, प्रभूच्या सावलीला होणारा द्रोह हनुमान कसे सहन करतील? आता इथे सिंहिकेचा मोह तुम्हाला दिसेल। तिच्या मनात काय आलंय हनुमान उडताना? तिच्या मनात हे आलंय की एवढा धष्टपुष्ट प्राणी या समुद्रावरून उडतो आहे, त्याला जर मी पकडला तर बऱ्याच दिवसाच्या माझ्या अन्नाची व्यवस्था होऊन जाईल। एवढं अवाढव्य देह
त्याला पकडून खाल्लं तर बरेच दिवस खायची गरज नाही की 7 जन्माची व्यवस्था करण्याची तयारी कुठे पण आहे. माणूस असो, राक्षस असो की अजून कोणी असो, भुकेच्या पलीकडे विचार करण्याची जी वृत्ती आहे ना, साठवण्याची जी वृत्ती आहे ना, त्या सिंहिकेमध्ये होती. हनुमानाने तिचा मोह ओळखलाय. सावली पकडली आहे, त्यांना माहित आहे की आता हे पकडणार आहे आणि ही कोण आहे, कारण सुग्रीवानी त्यांना आधीच याबाबत अवगत केलेलं होतं. ही सिंहिका हनुमानाची सावली पकडते आहे. हनुमानाचं उडणं, पुढे जाणं अवघड झालंय. अशाही स्थितीत हनुमंतांनी आपल्या देहाला वाढवायला सुरुवात केली आहे. या वाढवलेल्या देहाला बघून ती अधिकच प्रसन्न होती आहे, कारण तिला आता आणखी बऱ्याच दिवसाची व्यवस्था होईल असं वाटतंय. देह वाढत 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 जातोय आणि ती घट्ट पकडते आहे आणि पकडून हनुमानाचा ग्रास घेण्याची व्यवस्था करते आहे. एवढंच नाही तर ती घेते सुद्धा. आता हनुमान इथे आपली चालाखी वापरतात. जे अवाढव्य पकडलेलं आहे ते अवाढव्य नाही याची जाणीव तिला होते, कारण ते मुखात जाऊ लागतात. म्हणजे व्यवस्था करायची म्हणून पकडलं आणि ते झालं बारीक, आणि ती हनुमंतांना गिळंकृत करून टाकते. बघणाऱ्या प्रत्येकाला वाटलं असेल की सिंहिकेने गिळलं, सिंहिकेने गिळलं, सिंहिकेने गिळलं, आता कसं बाहेर येणार. एका खोल विवरात पडावं त्याप्रमाणे हनुमंत तिच्या मुखातून, अन्ननलिकेतून तिच्या मर्मस्थळापर्यंत जाऊन पोचतात आणि हनुमंतांना आता खरी संधी असते. आता खरी संधी असते. आपल्या तीक्ष्ण नखांनी ते तिच्या हृदयाला विदीर्ण करू लागतात. आतल्या बाजूनं हृदय फाडू लागतात. लक्षात ठेवा, ईश्वरी तत्वाला आपल्यात सामावून घेण्यासाठीची क्षमता असायला हवी. भाव असेल तर देव आपल्यात येतो. भाव असेल तर, अहंकार असेल तर देव साठवता येणं अवघड आहे. भाव असला पाहिजे. ईश्वरी तत्व आपल्यात समाविष्ट करण्यासाठी एक प्रचंड शक्ती लागते. आपल्याकडं अंगात येणाऱ्या बाया अंगात देव घुसला म्हणून ज्या आचकट विचकट चाळे करतात ना, त्यांच्या अंगात देव आलेला नसतो. देव अंगात आल्यावर हे सगळं अकराळ विक्राळ रूप नष्ट होतं आणि एक तेजपुंज प्रभा तुमच्या चेहऱ्यावरती पसरलेली असते. हनुमंतांनी आपल्या नखांनी तिच्या हृदयाला विदीर्ण करायला सुरुवात केली आहे आणि ह्या विदीर्ण केलेल्या तिच्या हृदयातून बाहेर येण्यासाठीचा प्रयत्न करतायत आणि छाती फोडून लघुरूपातले हनुमान बाहेर पडतायत आणि बाहेर पडल्यावर पुन्हा आपलं मूळ रूप धारण करतायत. छातीच फुटल्यामुळं ती अकराळ विक्राळ राक्षसी सिंहिका त्या समुद्रावरच गतप्राण होऊन पडते आणि तिच्या त्रासाला कंटाळलेले सगळे समुद्रावरचे जीव हनुमंतांचं कौतुक करू लागतात. धन्यवाद हनुमंता, तू एक मोठं काम केलंय. आकाशातल्या देवदेवता सुद्धा हनुमंतावर पुष्पवृष्टी करतात आणि सांगतात की तुझ्या मार्गातलं हे विघ्न दूर झालंय. त्यामुळं तू आता पुढे निर्धोकपणे, हे शेवटचं विघ्न होतं ते दूर झालंय. धैर्य, सूचकता, बुद्धी, कौशल्य या सगळ्या गुणांनी युक्त असलेले हनुमंत म्हणूनच बुद्धिमतां वरिष्ठम ठरतात. बुद्धिमतां वरिष्ठम, विद्यावान, राम काज करिबे को आतुर. कुठे बघा, रामचरित्र मानस बघा, हनुमान चालिसा बघा, रामरक्षा बघा की रामायण बघा, तिथे असंच उल्लेख आहे. या सगळ्यामधून ते बाहेर पडतात, पुन्हा एकदा उड्डाणाला सुरुवात करतात आणि त्यांची लंकेकडची वाटचाल सुरू होते. पुढे काय होत आहे ते बघूया पुढच्या भागामध्ये. सियावर रामचंद्र की जय.